शकतो आपण. हॅलो, बाकीच्यांनी चेक करा, स्क्रीन दिसतंय का? दिसते दिसते. हा, कंटिन्यू कर, स्टार्ट कंटिन्यू. ओके सर, ओके. नमस्कार, मी अलंकार वाडकर, IWPSSC रत्नागिरी जिल्ह्यासाठी आहे. तर माननीय नगर प्रशासन संचालनालय आणि महाआयटी यांच्या आदेशानुसार नगर परिषद व नगरपंचायती मध्ये जे 27 मॉड्यूल लाईव्ह करण्यास सांगितले होते, त्यातील जे आपले आधीचे मॉड्यूल आहेत त्याच्यानंतर जे उर्वरित 14 मॉड्यूल आहेत त्याचे लाईव्ह करण्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण आयोजित केले आहे. तर ते महाआयटीने जे नियोजित केलेले 14 मॉड्यूलचे प्रशिक्षण आहे त्यातलं आज पहिलं मॉड्यूल झालं, तर त्यातलं आता दुसरं मॉड्यूल जे परफॉर्मन्स असेसमेंट आहे शेड्यूलनुसार ते आज आपण पाहणार आहोत. तर परफॉर्मन्स असेसमेंट बद्दल मी जरा थोडक्यात माहिती देतो. परफॉर्मन्स असेसमेंट म्हणजे कामगिरी मूल्यांकन. आता परफॉर्मन्स असेसमेंट मध्ये जे आपले गव्हर्नमेंट आहे म्हणजे सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंट या ज्या गव्हर्नमेंटने ज्या दिलेल्या स्कीम असतात त्या स्कीम आहेत त्या DMA ऑफिसला एक लॉग इन देण्यात येईल आपल्या IWP पोर्टलमध्ये. त्या स्कीम त्या DMA ऑफिसच्या लॉग इन मधून त्या स्कीम त्यांची एंट्री करण्यात येईल. ते एंट्री केल्या. हॅलो, तुझी स्क्रीन नहीं दिसत है. स्क्रीन तू दाखवतो की काय? तुमको देना पड़ेगा, तुमको देना पड़ेगा, बराबर. आता बघा सर. हॅलो, दे दिया. हॅलो, हा, आता दिसतील. हा, ते हे केलं नव्हतं, ब्राउझर ओपन नव्हता केला. किसका डेटा पुश करना था, कौन सा सर्विस? बाकीच्यांनी जरा म्यूट करून घ्या प्लीज. किसका? तर हां, परफॉर्मन्स असेसमेंट मध्ये काय जे गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम असतात सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटने ज्या स्कीम दिलेल्या असतात त्या DMA ऑफिस कडून आपण त्या लॉग इन मधून त्यांच्या त्या एंट्री करून घेणार आहोत स्कीमची. आणि त्या स्कीमच्या अंतर्गत जे नगरपालिका आहेत आपल्या ज्या जिल्ह्यातील नगरपालिका आहेत त्यांना त्या स्कीम अंतर्गत आपण टार्गेट सेट करणार की बा ही स्कीम आहे त्याला एवढं टार्गेट आहे तर त्याचं नगरपालिकेने किती काम पूर्ण केलं ते समजण्यासाठीचं हे मॉडेल आहे. आणि जर जशी नगरपालिका माहिती त्यांची डिटेल फिल करणार याच्यावर आपल्या त्यांच्या लॉग इननी नगरपालिकेच्या, तसा तो DMAचा डॅशबोर्ड आहे त्याच्यावर सर्व ती माहिती DMA ऑफिसला उपलब्ध होऊन जाणार. म्हणजे कुठच्या नगरपालिकेने किती काम पूर्ण केलं आहे, किती त्यांचं उद्दिष्ट कंप्लीट झालं आहे ते त्या लॉग इनला पाहण्यासाठी हे मॉडेल आहे. आता परफॉर्मन्स असेसमेंटमध्ये आपल्याला काय कॉन्फिगरेशन करायचं नाही, यात फक्त सर्वे हे स्कीम ऍड करणार DMA ऑफिस कडून, त्याच्यानंतर ULB त्यांच्या लेवलला माहिती भरणार, एवढंच आहे या मॉड्यूलमध्ये. तर ते कसं ऍक्च्युअल वर्किंग आहे ते आपण बघूया. त्यासाठी लॉग इन करतो मी टेस्टिंग साईडचं. आता जे DMA ऑफिसला लॉग इन तिथे जाईल त्याच्याऐवजी मी ते दाखवण्यासाठी तुम्हाला UDचं लॉग इन करून दाखवतो. सुपर ऍडमिन. या मॉडेलमध्ये आपल्याला काही कॉन्फिगरेशन नाही करायचं आहे. फक्त जेव्हा DMA ऑफिस कुठची स्कीम ऍड करणार ते स्कीम कशी ऍड करणार ते एकदा दाखवून देतो. कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये प्रकल्प दिला आहे, प्रकल्पामध्ये प्रकल्प मास्टर राज्य हा ऑप्शन आहे. आता जेव्हा नवीन एखादी स्कीम असेल ती ऍड करण्यासाठी ते नवीनला जाणार. आता जे स्कीम आहे त्याचं नाव टाकायचं, इथे प्रोजेक्ट मास्टर मध्ये नवीन नोंद करा. आपण नवीन स्कीम ऍड करतोय म्हणून नवीन. आता इथे जर नवीन कुठची स्कीम असेल तर इथे मी एक स्कीम ऍड करतो, PM स्वनिधी योजना ऍड केली आहे आणि त्याच्यानंतर प्रकल्प कोड
त्याचा कोड काय असेल तो टाकायचा, त्याचा शॉर्ट कोड टाकला तरी चालेल. त्याच्यानंतर याचं वर्णन, या स्कीम बद्दल काय डिस्क्रिप्शन असेल तर ते टाकायचं. तर ते कॉपी करून घेतो इकडून. आता काय, पीएम स्वनिधी योजना इज गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह एम at providing affordable loan to street vendor to help them recover from economic impact of COVID-19 pandemic. कॉपी करून ते डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. त्याच्यानंतर ही स्कीम कधीपासून कधीपर्यंत आहे त्याचं ड्युरेशन टाकायचं आहे आपल्याला. तर ते आपण चेक करूया. ते जून 2020 पासून आहे. तर मी एक जून 2020 ते 31/3/26 ठेवलं आहे व्हॅलिडिटी. आणि प्रकल्पाला निधी कोणाकडून मिळाला आहे त्याचं ड्रॉपडाऊन मध्ये ऑप्शन आहे, त्यातलं सिलेक्ट करायचं. आता ही केंद्र सरकारची आहे म्हणून इथे मी केंद्र सरकार सिलेक्ट करतो. आणि स्थिती ऍक्टिव्ह, जरी ऍक्टिव्ह असेल स्कीम तर त्याच्यासाठी ऍक्टिव्ह, नाही तर जेव्हा तुमचं व्हॅलिडिटी जेव्हा प्रोजेक्टची संपेल तेव्हा ते ऑटोमॅटिक इनऍक्टिव्ह होऊन जाणार. सेव्ह करतो. आता प्रोजेक्ट ऍड केला आपण. आपण सर्च मध्ये बघू शकतो हे ऑलरेडी 2 ऍड होते, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान, आणि आता मी पीएम स्वनिधी योजना ऍड केला आहे. आता ह्याच्यानंतर ते त्यांच्या लॉगिनला म्हणजे डीएमए ऑफिस कडून सेम प्रकल्पाला जाणार आणि त्याच्यात डीएमए डॅशबोर्ड प्राइस कीज पॅरामीटर या ऑप्शनला जाऊन एक केपीआय सेट करणार, म्हणजे जे टार्गेट आहे युएलबी ला द्यायचं ते इकडे सेट करणार. आता आपण टीम ऍड केलेली, त्याला टार्गेट देण्यासाठी नवीनला जाऊया. आता जी आपण आता जी स्कीम ऍड केली होती ती इथे ड्रॉपडाऊन झाली आहे, ती सिलेक्ट करतो आणि ती कुठच्या मॉडेलच्या अंतर्गत येते त्यासाठी आता मी सध्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट घेतो. आणि इथे कुठच्या वर्षासाठी आपल्याला टार्गेट द्यायचं आहे ते वर्ष सिलेक्ट करण्यासाठी इथे इयर सिलेक्ट करायचं, 2025-26. आता जो आपण शॉर्टकट ठेवलेला तो इथे टाकू शकतो, म्हणजे जेव्हा स्कीम डिफाईन करताना जो ठेवलेला तो इथे डिफाईन करू शकतो. त्याच्यानंतर केपीआय म्हणजे हे असतं आपलं इंटिग्रेटर असतो, परफॉर्मन्स पॅरामीटर इंटिग्रेटर, त्यासाठी केपीआय. त्याच्यानंतर कार्यक्षमता मूल्यांकन, केपीआयचा प्रकार ते कशात आपण ते मेजर केलं पाहिजे, न्यूमरिक ऑब्जेक्टिव्ह मध्ये द्यायचं आहे की टेक्स्ट मध्ये द्यायचं आहे, नंबर मध्ये द्यायचं असेल तर नंबर. आता ही स्कीम आहे ती पतविक्रेत्यांना आपण हे देण्यासाठी, म्हणजे त्यांना कर्ज देण्यासाठी आहे, जे पॅन्डेमिक मध्ये ज्यांचं हे म्हणजे त्यांचं हे झालं, म्हणजे त्यांना काम करताना इश्यू झाला तर त्यांच्यासाठी त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आहे स्कीम. तर समजा हे आपण जे टाकतोय ते स्टेट लेवल वाईज आपण त्यांना टार्गेट देतोय, तर त्यामुळे एका स्कीमच्या अंतर्गत 2025-26 साठी एवढं टार्गेट आहे. आता मी इथे 10,000 मेन्शन करतो आणि त्याचा शेअर आहे, ते काय असेल तर रिमार्क देऊ शकता तिकडे केल्यावर. सेव्ह करतो. यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? आता आपण टार्गेट सेट केलं. आता ह्याच्यानंतर प्रोसेस असेल की ते कुठच्या युएलबी ला द्यायचंय किंवा सर्वच युएलबी ना ते असाइन करायचं आहे टास्क. तर त्यासाठी सेम कॉमन कॉन्फिगरेशन प्रोजेक्ट आणि त्याच्यानंतर प्रोजेक्ट वाईज युएलबी मॅपिंग स्टेट. आता इथे गेल्यावर नवीनला जायचं. प्रकल्पाचं नाव सिलेक्ट करू, जो आपण स्कीम ऍड केली होती तो सिलेक्ट केला.
त्याच्यानंतर जे आपण डेटा एंट्री करताना जी टाकली होती ड्युरेशन प्रोजेक्टचं ती इथे विजिबल होत आहे. एक ही स्कीम सर्व ULB ना ऍट अ टाइम असाइन करायची असेल तर इथे सर्व ULBचा ऑप्शन दिलाय. जेव्हा स्पेसिफिक ULB ला टार्गेट द्यायचं असेल तेव्हा स्पेसिफिक ULB इथे सिलेक्ट करू शकता तुम्ही. रत्नागिरी घेतो आणि ते ड्युरेशन ऑटोमॅटिक येतं. त्याच्यानंतर अजून दुसरी कुठली तुम्हाला ऍड करायची आहे तर ती तुम्ही करू शकता. आणि सेव्ह करतो. आता DA एवढंच जर डिफाईन करायचं DMA ऑफिसच्या लॉगिनचं एवढंच होतं काम. त्याच्यानंतर आता जे आहे जे त्यांनी टार्गेट सेट केलंय त्याच्यात जे आपण जे केवढं कम्प्लीट केलंय टार्गेट अचीव केलंय ते आपण मेन्शन करण्यासाठी ULBचं लॉग इन करणार. मी लॉग आउट करतो. तर रत्नागिरी ULB ला असाइन केलेलं म्हणून रत्नागिरीचं लॉग इन करतो. आता मगासारखं सेम कॉमन कॉन्फिगरेशन मध्ये प्रकल्पामध्ये ULBच्या लॉग इन वरून ULB डॅशबोर्ड की पॅरामीटर की परफॉर्मन्स पॅरामीटर इथे जाणार. ते नवीनला जायचं. आणि जी स्कीम आपण ऍड केली ते ड्रॉपडाऊनला किंवा DMA ऑफिस कडनं जी असाइन करतील ती इथे तुम्हाला ड्रॉपडाऊनला येणार. नंतर त्याचा जो आपण KPI सेट केला होता तो इथे दिसणार. त्याच्यानंतर कुठच्या मॉड्यूलच्या अंडर येते ती स्कीम ते दिसणार. कुठच्या वर्षासाठी टास्क दिलाय ते येणार. ते कशा पद्धतीचं दिलाय टास्क तो येणार आणि टार्गेट मूल्य किती होतं आणि प्रत्यक्ष म्हणजे त्यातलं तुम्ही टार्गेट अचीव किती केलं ते आहे. तर इथे मी 500 टाकतो. आणि इथे समजा तुम्ही काय त्याचं टार्गेट अचीव केलं असेल त्याची काय फाईल जोडायची असेल पत्र तर तुम्ही इथे जोडू शकता आणि तुमचा रिमार्क ते टाकून सेव्ह करायचं. ते ऍड झाल्यावर तो जो डेटा आहे तो DMAच्या डॅशबोर्डला दिसतो. तो आपण कुठे दिसतो तो एकदा चेक करू. डॅशबोर्डला नंतर DMA डॅशबोर्ड हे बघ इकडे कामगिरी निर्देशांक म्हणून आहे KPI प्रोजेक्ट. इथे जेवढे प्रोजेक्ट स्कीम ऍड असतील तेवढे इथे ड्रॉपडाऊनला येणार. त्यातला जो आपण माहिती भरली आहे तो इथे सिलेक्ट करायचा. मग त्याचं टार्गेटेड व्हॅल्यू आणि तुम्ही जे हे कम्प्लीट केलाय ते इथे दिसणार. आता हा डॅशबोर्ड आहे तो दर दिवशी 2 वाजता अपडेट होतो. तर त्याच्यामुळे आता जी भरलेली आहे ती माहिती इथे फेच होणार नाही. जे ऑलरेडी आहे जुनी ती मी ओपन करून प्रधानमंत्री आवास योजनेची जी भरलेली आहे ती दाखवतो. आता इथे त्याचा जो KPI आहे तो दिसणार. त्याचं लक्षित मूल्य किती होतं ते आणि त्याचं अचीव किती झालंय ते एवढं सध्या तरी या मॉड्यूल मध्ये एवढं आहे. हॅलो सर. हॅलो. कॉन्फिगरेशन पार्ट वगैरे सगळं झालं नाही याच्यात कॉन्फिगरेशन काय नाही. फक्त DMA ऑफिस कडनं स्कीम ऍड करणार आणि त्या स्कीमच्या अंतर्गत नगरपालिका जे त्यांचा डेटा भरणार ते DMA डॅशबोर्डला दिसणार. ओके बोलू नंतर. या मॉड्यूल मध्ये सध्या एवढंच आहे.
कोणाला काही क्वेरीज वगैरे आहे त्याच्यामध्ये काय विचारायचं? काय रे ते थोडी घेऊन आले. हॅलो, कोणाला काही क्वेरीज वगैरे आहेत? पूर्ण मॉड्यूलचं झाले नाही इन्फॉर्मेशन समोर. हो हो सर, या मॉडेल मध्ये एवढंच आहे. किंवा ड्रॉप करू आपण. ओके, थँक्यू.